न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सिद्धेश्वर यात्रेतील मुख्य अक्षता सोहळा मंगळवार 13 जानेवारीला होणार आहे। गेल्या वर्षीसारखा यंदाही अक्षता सोहळा दुपारी 1 छात करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। यात्रेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा योगदंड आणि कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा लावण्याची प्रथा आहे। त्यासाठी 7 नंदीध्वज हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील। दुपारी 1 वाजता सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा पार पडेल, अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तत्पूर्वी आज शनिवार 10 जानेवारी सिद्धेश्वर महाराजांचा योगदंड हिरेहब्बू वाड्यातून मठपती स्वामी हे शुक्रवार पेठेतील रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणतात। ॲडव्होकेट मिलिंद थोबडे व परिवाराकडून सकाळी 11ला पूजा करतात। हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होते। रविवार 11 जानेवारी रोजी सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानिमित्त रात्री 12:05 हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाला साज चढवण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। सोमवार 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाड्यात पहिल्या व दुसऱ्या 12 नंदीध्वजाची पूजा, 7ही नंदीध्वज पालखी मानकरी यांच्यासह यन्निमज्जन कार्यक्रम, 68 शिवलिंग प्रदक्षिणा सुरुवात होईल। सिद्धेश्वर मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात तेलाभिषेक होईल। मंगळवार 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी मार्गस्थ होतील। दुपारी 1 वाजता संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा, नंतर 68 शिवलिंग प्रदक्षिणा, पंचामृत अभिषेक करून नंदीध्वज वाड्यात येतात। बुधवार 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सिद्धेश्वर तलावात नंदीध्वजाचा करमुटगी विधी, गंगा पूजन, सती हवन पूजा, अमृतलिंगाजवळ हा कार्यक्रम असतो। गुरुवार 15 जानेवारी रोजी होम मैदानावर सायंकाळी 7ला लेसर शो होईल। रात्री 9 नंतर आकर्षक असं शोभेचं दारूकाम होईल। शुक्रवार 16 जानेवारी रोजी सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सिद्धेश्वर यात्रेचा समारोप शुक्रवारी होणार आहे। या दिवशी सकाळी 11 वाजता देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची महापूजा केली जाते। त्याचबरोबर महाप्रसादही दिला जातो। रात्री 9ला मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळी महापूजा, मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर यात्रेचा समारोप होईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।